अयातुल्ला खामेनींचा मुलगा मोस्तफा खामेनी इराणचे नवे सुप्रीम लीडर, इराणमधील माध्यमांचा दावा. तर IGRCच्या दबावामुळे असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने निर्णय घेतल्याची माहिती. इराणवर इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ल्यांचं सत्र सुरूच. अमेरिकेने B-2 स्पिरिट बॉम्बरमधून केला हल्ला. हल्ल्यामध्ये इराणमधील सिक्रेट न्यूक्लिअर हेडक्वार्टर नष्ट झाल्याची माहिती. तर इराणकडून 680 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा. अमेरिकन नेव्ही हॉर्मुझ स्ट्रेटच्या भागातून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देणार. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. खामेनी यांनी माझा खात्मा करण्यापूर्वी मीच त्यांचा खात्मा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानामुळे खळबळ. स्पेनलाही व्यापार बंद करण्याचा ट्रम्प यांची धमकी. दुबईतील अमेरिकन दूतावासाजवळ ड्रोन अटॅक. तर सर्व कर्मचारी सुरक्षित. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियोंची माहिती. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवे मुद्दे मांडणार याकडे लक्ष. T20 वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये आज पहिली सेमीफायनल. कोण जाणार फायनलमध्ये याकडे लक्ष. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, सुप्रभात. मी अमित गद्रे. युद्धासंदर्भातले नवीन अपडेट्स आता समोर दिसत आहेत. अमेरिका आणि इराण युद्ध आता अधिक तीव्र होताना दिसतंय. इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार आता तेहरानसह लेबनॉनवर सुद्धा हल्ले सुरू करण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही शहरांवरती एकाच वेळेला बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. तेहरानचं संपर्क केंद्र हे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. तर एव्हिन जेलवर सुद्धा मोठा हल्ला झालाय आणि इकडे लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवरती अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केलेले आहेत. युद्धासंदर्भातली मोठी बातमी आपण बघतोय. तर इराणकडून अमेरिका इस्रायल हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाते आणि इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर तुफान हल्ला चढवलेला आहे. इस्रायलच्या तेल अविवमधील केमिकल फॅक्टरीवर सुद्धा इराणनं हल्ला केलाय आणि कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणनं टार्गेट केलेलं आहे. आपण बघतोय जॉर्डन असेल, तेल अविव असेल आणि कुवेत असेल, इराणचा जोरदार प्रतिहल्ला आपल्याला बघायला मिळतो. इराणकडून मोठे हल्ले करण्यात येत आहेत. जॉर्डनमधील ती इमारत आहे पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी गेलेली दिसते. इकडे केमिकल फॅक्टरीवरती तेल अविवमध्ये हल्ला झाला, त्यामध्ये प्रचंड नुकसान इस्रायलचं झालं. तर इकडे कुवेतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ड्रोनचे हल्ले केले जात आहेत. तर इस्रायलमधील मध्यवर्ती भागामध्ये तणावाची स्थिती अधिक गंभीर बनली आणि जेरुसलेमच्या पूर्वेकडील शहरावरती झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर संपूर्ण शहर बेचिराख झालेलं आहे. या हल्ल्यानंतर अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि काही ठिकाणी आग लागल्याची घटना समोर आलेली आहे. रहिवासी भागाला लक्ष्य करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही जी सध्या दृश्य दिसत आहेत ती पूर्णपणे रहिवासी इमारत आहे आणि या आजूबाजूला ज्यावेळेला हल्ला झाला या इमारतीला प्रचंड नुकसान झालं. ज्यावेळेला मिसाईल टाकण्यात आलं ते मिसाईल हे ज्या बिल्डिंगवरती पडलं त्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. आजूबाजूच्या परिसरात सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायली संरक्षण दलाने मोठी लष्करी कारवाई केलेली आहे. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या गुप्तचर मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या अत्याधुनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन केंद्रांना इस्रायलने लक्ष्य केलेलं आहे. विशेष म्हणजे हिजबुल्ला या यंत्रणांचा वापर नागरी सुविधांच्या नावाखाली अत्यंत गुप्तपणे करत असल्याचं उघड झालंय.
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हे दळणवळण केंद्र हिजबुल्लाच्या दहशतवादी पायाभूत सुविधांचं एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता असं सांगितलं जात आहे. आपण दृश्यांमध्ये जो उद्ध्वस्त झालेला भाग बघतोय, जी इमारत बघतोय, ती अतिशय महत्त्वाची इमारत हिजबुल्लासाठी होती. याचं कारण असं की ते हिजबुल्लाचं गुप्तचर तळ होतं. इकडनं सगळ्या गुप्त ज्या काही मिशन्स असतील किंवा ज्या कार्यवाही होत होत्या त्या याच ठिकाणाहून होत होत्या. तर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध पेटलेलं असतानाच इराणने अमेरिकेच्या अब्राहम लिंकन युद्धनौकेचं नुकसान झाल्याचा दावा केलेला होता. इराणच्या क्षेपणास्त्राने या युद्धनौकेचं नुकसान केल्याचा दावा केला होता. मात्र इराणचा हा दावा अमेरिकेनं खोडून काढलेला आहे. विशेष म्हणजे अब्राहम लिंकन युद्धनौकेवरून विमान उड्डाणाचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. ही दृश्य आहेत अब्राहम लिंकन नौकेवरची. प्रचंड अत्याधुनिक अशी ही युद्धनौका आहे, अमेरिकेची युद्धनौका आहे. यावरून आपण बघतो अमेरिकेचे हे काही जेट्स आहेत ते लँड होताना दिसत आहेत. खरं तर असा दावा केला होता की इराणकडून ही युद्धनौका आहे तिला डॅमेज करण्यात आलेला आहे. मात्र हा जो दावा आहे तो अमेरिकेने खोडलेला आहे. ही युद्धनौका व्यवस्थित आणि सुस्थितीत असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलेलं आहे. तर लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये इस्रायली संरक्षण दलाने मोठी लष्करी कारवाई केली. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या गुप्तचर मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या अत्याधुनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन केंद्रांना इस्रायलने लक्ष केलंय. विशेष म्हणजे हिजबुल्लाच्या या यंत्रणांचा वापर नागरी सुविधांच्या नावाखाली अत्यंत गुप्तपणे करत असल्याचं उघड झालंय. तर इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार दळणवळण केंद्र हिजबुल्लाच्या दहशतवादी पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग होता. नागरी वस्तीमध्येही सॅटेलाइट यंत्रणा होती आणि दहशतवादी कारवायांसाठी याचा वापर केला जात होता आणि ही यंत्रणा पूर्णपणे आता उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तर पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशाच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. फोनद्वारे आखाती देशांसोबत संवाद साधत त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता या प्रमुख मुद्द्यावरती यावेळेला चर्चा झालेली आहे. वाढत्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी सर्व उपाययोजना करू असं मोदींनी स्पष्ट केलंय. तर ओमान आणि कुवेतसह विविध आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय कामगार असतील किंवा व्यावसायिक असतील हे वास्तव्यास आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न भारतासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातोय. आणि या संदर्भातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बातचीत केली आहे. पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशांसोबत बातचीत केली आपण एकदा बघूया. यामध्ये सगळे प्रमुख देश बघायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UAE यांच्याशी संपर्क साधला, तिकडच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला, इस्रायलमध्ये संपर्क साधलेला आहे, सौदी अरेबिया असेल आणि जॉर्डन या चारही देशांसोबत संवाद साधलेला आहे. बहरीनचं नावसुद्धा यामध्ये येतं आहे, कुवेत आहे, कतार आहे, ओमान आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या ठिकाणी भारतीय मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची आहे. हे गृहीत धरून हे लक्षात घेऊनच त्यांच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बातचीत केलेली आहे.